घ्या जाणून इतिहास आमचा, मग तुमची उदबत्ती पेटवा. हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झालेलं आणि ट्रेंडिंगवर देखील होतं. याचं कारण ठरले ते म्हणजे गोपीचंद पडळकर हे गाणं गोपीचंद पडळकरांवर चित्रित झालेलं. वास्तवात हे गाणं धनगर समाजाचा इतिहास सांगण्यासाठी पडळकर यांनी आणलेलं. मात्र या गाण्यातल्या ओळी पडळकर यांनी जयंत पाटलांसाठी लिहिल्या होत्या की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. आणि त्याला कारण ठरलंय ते म्हणजे सांगलीतील जिल्हा बँकेच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा. खरं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी पडळकरांच्या विरोधातील सर्वांची मोड बांधत पडळकरांना सत्तेच्या जहाजातून खाली ढकललं. त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी सदाभाऊ खोत यांना सोबत घेतलं आणि एकाच महिन्यात जयंत पाटलांना दुसरा धक्का दिलाय. सुरुवातीला सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन केलं आणि नंतर आता ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या सांगली जिल्हा बँकेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. नक्की काय आहे सगळं प्रकरण? सांगली जिल्हा बँकेच्या चौकशी मागे गोपीचंद पडळकरांचा हात कसा आहे आणि जयंत पाटील आणि इतर संपूर्ण विरोधकांचा पडळकर या माध्यमातून समाचार कसा घेत आहे हे समजून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वाद चांगलाच रंगला होता. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आधीच प्रसिद्ध असणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी या कालावधीमध्ये जयंत पाटलांवर खरपूस टीका केलेली. मग जयंत पाटील यांनीही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही म्हणत गोपीचंद पडळकरांना कात्रजचा घाट दाखवला. पण यावर शांत बसतील ते गोपीचंद पडळकर कुठले? गोपीचंद पडळकर हे सत्तारूढ भाजपचे आमदार आहेत. त्यातही ते देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले मानले जातात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थातल्या निवडणुकीतील पराभवाचा बदला घ्यायला गोपीचंद पडळकरांनी कंबर कसली आणि त्यांना साथ भेटली ती म्हणजे सदाभाऊ खोत यांची. कारण सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांचं विळ्या भोपळ्याचं सख्य संपूर्ण राज्यानं पाहिलंय. जयंत पाटील भाजपमध्ये येणार असं सदाभाऊ खोत म्हणाले होते. त्यावर 10 पक्ष बदललेल्या लोकांवर काय लक्ष द्यायचं असं म्हणत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोतांची टिंगल उडवलेली. यानंतर गोपीचंद पडळकर आणि भाजप यांनी जयंत पाटील आणि एकंदरच महाविकास आघाडीच्या विरोधात एक युद्ध छेडलं. या युद्धातला पहिला गाव होता तो म्हणजे सांगली बाजार समितीचं त्रिभाजन. सांगलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून जत आणि कवठे महाकाळ या 2 नवीन बाजार समित्या सरकारनं स्वतंत्र केल्या. या बाजार समितीवर महाविकास आघाडीचं वर्चस्व होतं. मात्र गोपीचंद पडळकर यांनी फडणवीसांच्या दरबारातील आपलं वजन वापरत जत आणि कवठे महाकाळ या 2 नवीन बाजार समित्या बाजूला स्थापन केल्या. त्यामुळे झालं काय की या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची असणारी सत्ता किंवा संचालक मंडळ हे बरखास्त झालं आणि इथं विजय मिळवून देखील महाविकास आघाडीला सत्तेच्या परिघातून बाहेर पडावं लागलं. बरं, या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून राज्य कृषी उत्पन्न महामंडळाकडे त्रिभाजनाच्या विरोधात अर्ज दिला होता. त्यावरचा निकाल पेंडिंग होता. सोबतच मुंबईच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली गेली होती. मात्र तिथलाही निकाल येण्या अगोदरच राज्य सरकारनं त्रिभाजन करून टाकलं. यामुळे आपसुक जयंत पाटील आणि विश्वजित कदम या नेत्यांना या माध्यमातून भाजप आणि गोपीचंद पडळकरांनी दणका दिला होता. त्यानंतर आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तब्बल 81.91 कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी चौकशीला वेग येणार आहे. सांगली जिल्हा बँकेच्या चुकीच्या व्यवहारांमुळे कोट्यावधीचं नुकसान झालं असा ठपका ठेवत कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी माजी न्यायाधीश असणारे MR मकरे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मकरे आता इथून पुढे सांगली जिल्हा बँकेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणार आहे. बरं, या चौकशीत एक मोठी गंमत आहे. ही चौकशी तत्कालीन अध्यक्ष असणारे दिलीप तात्या पाटील यांच्या कालावधीत झालेल्या व्यवहारांबद्दल होणार आहे. बरं, ही चौकशी व्हावी अशी मागणी सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे राष्ट्रवादीचेच मानसिंगराव नाईक यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना केलेली. आणि त्याला कारण होतं ते म्हणजे नाईक यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद हवं होतं, जे तेव्हा मिळालं नव्हतं. आणि कहर म्हणजे मानसिंग नाईक हे आत्ता अध्यक्ष आहेत आणि यांच्या कालखंडातच ती चौकशी होतीये. बरं, मानसिंग नाईक हे जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. ज्यावेळी नाईकांनी चौकशीची मागणी केलेली त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेत होती आणि दिलीप वळसे पाटील यांच्या अखत्यारीत असणाऱ्या या विभागानं चौकशीला स्थगिती दिलेली. नंतर स्वतंत्र भारत पक्षाचे नेते संजय फराटे यांनी शासनाकडे मागील संचालकांच्या कार्यकाळात आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या चाचणी लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणात अगोदर फक्त नियमबाह्य कर
कर्ज वाटप, नोकर भरती, इमारत बांधकाम, कर्जाच्या निर्लेखनासह अन्य तक्रारींची चौकशी होणार होती, तर जिल्हा बँकेचे 50,58,00,000चं नुकसान झाल्याप्रकरणी माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात येणार होता. मात्र आयत्या आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर ते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत नाहीत. या दोघांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि काही मुद्दे लावून धरले, ज्यामुळे या चौकशीत आणखीन 6 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. या नव्या मुद्द्यांमुळे नुकसानाच्या रकमेमध्ये 31.34 कोटी रुपयांची भर पडली आणि एकूणात रक्कम ही 81.91 कोटींवर पोहोचली. सुरुवातीला या प्रकरणी तक्रारीनंतर प्रिया दळणवळणकर यांनी चौकशी अधिकारी म्हणून काम केलेलं. नंतर मिरजेचे सहकार सहनिबंधक बिपिन मोहिते यांची नियुक्ती झाली. त्यांनी कामाचा ताण आणि व्याप पाहता आपण चौकशीला न्याय देणार नाही किंवा मला न्याय देता येणार नाही असे लेखी पत्र विभागीय सहकार सहनिबंधक डॉक्टर कदमांना दिलेलं. त्यानंतर आता 4 महिन्यांनी माजी न्यायाधीश असणाऱ्या मखरे यांची स्वतंत्रपणे नियुक्ती झाली आहे. राजकीय दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिलं तर या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात जयंत पाटलांचं वर्चस्व दिसून आलेलं. इतकंच नाही तर जयंत पाटलांनी पडळकर यांच्या सर्व विरोधकांची मोठ एकत्र बांधली होती आणि गोपीचंद पडळकर यांचा फज्जा उडवला होता. त्यामुळे सत्तारूढ भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आपल्या शिलेदारांना त्यांच्या होम ग्राउंडवर बळ देण्यासाठी पहिल्यांदा बाजार समितीचं त्रिभाजन करण्यात आलं आणि आता महाविकास आघाडीच्या ताब्यातल्या जिल्हा बँकेकडे मोर्चा वळवलाय. मला या चौकशीबद्दल आणि सांगलीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे जयंत पाटील यांना शह देण्यात यशस्वी होतील का, की जयंत पाटील पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांची हवा काढून घेण्यात यश मिळवतील? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.